मोठ्या प्रमाणामध्ये एक काळ असा होता की संपूर्ण देशाच्या पपईचं हब हे अनंतपूर होतं. अनंतपूर, कडप्पा, कर्नूलमध्ये मोठ्या प्रमाणात पपई व्हायची. पण त्या ठिकाणी खूप व्हायरसचा प्रकोप वाढला. ती जागा पपईची अनंतपूर, कडप्पामध्ये केळीने घेतली आणि पपईचं टोटल क्रॉप हे नंदुरबारमध्ये शिफ्ट झालं. ते शिफ्ट होताना 2007 साली आपण नंदुरबारमध्ये पहिला प्रयोग केला की केळी आणि पपई दोघांचं क्रॉप रोटेशन का करायचं. म्हणजे केळीला सस्टेनेबल ठेवायचं असेल तर 2 पिकांचं क्रॉप रोटेशन झालं पाहिजे. त्यामध्ये एक आहे पपई आणि दुसरा आहे कांदा. बरोबर. कांदा का तर तो सॉल्ट लव्हिंग आहे. जे काय क्षार जमिनीमध्ये आहे ते कांदा ओढून घेतो. कांद्यावरची जी अस्परजिलस नायगर नावाची बुरशी डेव्हलप होते ती इतर दुसऱ्या बुरशीला कंट्रोल करते आणि म्हणून रोगराई नियंत्रणामध्ये राहते. पपई आणि केळी या दोघांचं क्रॉप रोटेशन अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत सस्टेनेबल आहे. आणि म्हणून नंदुरबारमध्ये आपण एक मॉडेल उभं केलं 2007 सालापासून की केळी नंतर पपई आणि पपई नंतर केळी. त्यामुळे जो केळी उत्पादक आहे हा पपई 12 महिने, 15 महिने, 18 महिने घेत नाही. केळी उत्पादक फक्त पपई 10 ते 11, 12 महिन्यापर्यंत घेतो. उदाहरण जर सांगायचं झालं तर ज्यांना एप्रिलमध्ये केळी लावायची आहे ते यावर्षी एप्रिलमध्ये पपई लावतात. ती पपई पुढच्या वर्षी मार्च मध्ये काढून टाकतात आणि पुन्हा एप्रिलमध्ये केळी लावतात. त्याचं कारण लक्षात घ्या. पपईच्या झाडामध्ये, खोडामध्ये, मुळामध्ये, पानामध्ये, फळामध्ये, देठामध्ये कुठेही तुम्ही त्याला पिंच केलात म्हणजे जस्ट त्याला आपण हे बघा अशी आपण त्याला फक्त टच केलं, इन्सर्जन दिला तर आपल्या असं लक्षात येईल हे बघा. आणि त्या ठिकाणून पटापटा लॅटेक्स पडणं सुरू झाला. तुम्ही त्याला खोडाला टच केलं तरी त्या ठिकाणून लॅटेक्स बाहेर येईल. हा लॅटेक्स काय आहे? हा लॅटेक्स हा पपेन आहे, ज्याला आपण दूध म्हणतो पपईचं. हे पपेन आहे. पपेन काय आहे? हे प्रोटिओलिटिक एन्झाईम आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आपण 11व्या महिन्याला संपूर्ण पपईचं झाड ज्यावरती 25 ते 30 किलो पपईचे फळं शिल्लक असतात, ती 25-30 किलो पपईची फळं प्लस संपूर्ण पपईचं झाड प्लस पूर्णपणे पपईचं फोलिएज हे 10व्या 11व्या महिन्याला किंवा 12व्या महिन्याला जमिनीमध्ये पूर्णपणाने रोटावेट करतो. पपईचा स्टेम इतका ठिसूळ आहे की जेव्हा तुम्ही रोटावेट करतात त्यावेळेस तो पूर्णपणे त्याचा भुसा होऊन जमिनीमध्ये इन्कॉर्पोरेट होतो. अशा पद्धतीने पपईमधनं आपल्याला लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये जे काय मिळाले ते मिळाले. कारण पपई हे मुख्य पीक नाही आहे. मुख्य पीक केळी बागायतदाराचं केळी आहे. बरोबर. केळी बागायतदारासाठी पपई हे सेकंडरी क्रॉप आहे. बरोबर. बिवाड म्हणून क्रॉप रोटेशन. हा संपूर्ण एका झाडाचा 40 किलो बायोमास, 50 किलो बायोमास, 60 किलो बायोमास म्हणजे एका एकराला साधारणपणे 40 ते 50 टन पपईचा बायोमास हा आपण जमिनीमध्ये गाडतो. हा साधा बायोमास नाहीये. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पपेन आहे जे प्रोटिओलिटिक एन्झाईम आहे. हे एन्झाईम आपण जमिनीमध्ये गाडतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमिनो ऍसिडची निर्मिती होते. प्रोटीनचं डिग्रेडेशन होतं आणि जमिनीचा कार्बन आणि एकंदरीत एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी वाढून जो शेतकरी बंधू 5 एकरामध्ये पपई आणि 5 एकरामध्ये दुसरं पीक घेऊन जेव्हा 10 एकर केळीची लागवड करतो, पपईवरती लागवड केलेल्या केळीला गुणवत्ता, वाधा, शायनिंग, त्याची ग्रोथ ही शेवटच्या दिवसापर्यंत मॅच होत नाही. कारण त्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पपेन नावाचं एन्झाईम मिक्स झालेलं असतं विथ 40 ते 50 टन बायोमास. बरोबर. आणि म्हणून जळगावमध्ये, सोलापूरमध्ये, नंदुरबारमध्ये, बऱ्हाणपूरमध्ये, धुळ्यामध्ये जे मुख्य केळी उत्पादक जिल्हे आहेत, बडवानीमध्ये जे मुख्य, गुजरातमध्ये ज्या ठिकाणी केळी मोठ्या प्रमाणात होते, ह्या सगळ्या केळी उत्पादक जिल्ह्यांनी केळीतला बेस्ट क्रॉप रोटेशन म्हणून आपण पपईकडे वळलं पाहिजे. इतर पिकांमध्ये जर आपण कापूस केला, मका केला, पुन्हा कापूस काढून हरभरा लावा, मका काढून हरभरा लावा किंवा दुसरं क्रॉप करा, त्यापेक्षा
आपण पपईचं क्रॉप रोटेशन केलेलं केळी बागायतदाराच्यासाठी केव्हाही फायदेशीर आहे. शेतकऱ्याचा त्यामध्ये फायदा आहे आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण आहे. जगाच्या पाठीवर कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्ही गेलात तर कंपल्सरी सकाळी त्या ठिकाणी पपई ठेवलेली असते, कारण डाएट मध्ये पपईचं महत्व आहे. पपई हे मोठ्या प्रमाणामध्ये कॅरोटीनाइड व्हिटॅमिन एचा सोर्स आहे का नाही, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे. म्हणून पपई खाण्याचा कल सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलाय. तो दोघांच्या दृष्टीने, केळी उत्पादक पपई उत्पादक दोघांच्या दृष्टीने फायद्याचा आहे. म्हणून हा पपईचा या ठिकाणी एकही झाड नाहीये ज्याला फळ नाहीये. का असं आहे? कारण ही रोप जैनच्या नर्सरीमध्ये बनलेली आणि जैनच्या नर्सरीमध्ये कोणत्याही प्रकारचं अडल्ट्रेशन बियाण्यामध्ये होत नाही. म्हणून 100% झाडांना फळ आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. शेतकरी फसतो कुठे भूषण? ज्या ठिकाणी 14 रुपयाच्या बिवार येतं आणि लोकांना 12 रुपयामध्ये तैवानचे रोप भेटत आहे. मग तिथं काहीतरी मिक्सिंग असते ना 100%. एकदम बरोबर. कारण की 14 रुपयामध्ये जर का आपल्याला बी भेटत आहे, त्याला उगवण्याची जी कॉस्ट आहे तिथं वेगळी येणार आहे. आपल्याला कमीत कमी 20-25 रुपयाचे रोप भेटायला पाहिजे, पण ते आपल्याला 12 रुपयामध्ये भेटत आहे. काहीतरी बेसड आहे ना, मग त्याच्यामध्ये 100% एकदम बरोबर आहे. नोनिओ सीडचे 14 रुपये आपल्याला लागताच. आणि म्हणून मी आपल्याला मग अशी म्हटल्याप्रमाणे की आपल्याकडे अशा पद्धतीचं जे काम आहे ते जेन्युइन काम होतं. शेतकरी स्वस्त्याकडे गेला तर तो फसतो का नाही. आपल्या पपईची किंमत इतर दुसऱ्या कुठल्याही नर्सरीपेक्षा जास्त असते, कारण या ठिकाणी प्युरिटी मेंटेन केल्या जाते, हायजीन मेंटेन केल्या जातं. नर्सरी आपण सगळ्यांनी बघितली आहे, शास्त्रोक्त पद्धतीने आपण हे सगळे करत असतो. सर, तुम्ही आंब्यासाठी केळीसाठी सांगितलं की केळीसाठी आपण एक क्रॉप रोटेशन मध्ये पपई लावू शकतो. अजून कोणत्या पिकामध्ये आपण पपईचं क्रॉप रोटेशन केल्यानंतर त्या दुसऱ्या पिकाला किंवा शेतकऱ्यांना एक इकोसिस्टम मॉडेल तयार होऊ शकतं? नाही, खरं जर महत्वाचं सांगायचं झालं तर पीक कोणतंही असू द्या, म्हणजे पपई नंतर तुम्ही व्हेजिटेबल घेतले फार उत्तम क्रॉप. पपई नंतर कांदा घेतला फार उत्तम येतो. पपई नंतर अनेक शेतकरी नंदुरबार मध्ये कपाशी सुद्धा घेत आहे. तर कपाशी सारख्या पिकाला एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी फार महत्वाची आहे. मिरची सारख्या पिकाला एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी आणि ऑर्गॅनिक कंटेंट फार महत्वाचं आहे. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये पपई उत्पादक हा क्रॉप रोटेशन मध्ये मिरची घेतो आहे. ह्या मिरची सारख्या पिकाला म्हणजे एकंदरीत जी थोडीशी सेन्सिटिव्ह पिकं आहेत आणि हाय यील्डिंग पिकं आहे, त्या सगळ्या पिकांना याचा खूप पपईच्या क्रॉप रोटेशनचा मोठा फायदा आहे. डॉलर इथं लागतोय सर आता. हा, वगैरे मारून त्या पळू देतो आणि सप्टेंबर मध्ये आपली लागवड होते. मग कांद्याबागची मेलग्या वगैरे लावते आपण. म्हणजे आपण कोणत्याही शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्याही पिकामध्ये जर पपईचं क्रॉप रोटेशन घेत असाल तर आपलं दुसरं जे पीक आहे पपई व्यतिरिक्त, पपईतून आपल्याला व्यावसायिक उत्पन्न तर मिळणारच आहे. पण पाटील सरांनी सांगितलं की पपई व्यतिरिक्त आपण जी आपली रेग्युलर रोजची पिकं जी आपल्या शेतामध्ये घेता त्याच्या सुद्धा उत्पन्नावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम होतो. आपल्याला त्याच्यातून फायदाच मिळणार आहे. तर मित्रांनी आपल्याला पपईसारखं पीक हे क्रॉप रोटेशनसाठी आपण नक्की वापर करावा असे सर्वांना विनंती. सर, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. आणि दुसरं असं ही जी व्हरायटी जसं आंब्यामध्ये आपण हापूस आंब्याला राजा म्हणतो, तसं पपईला 786 ला राजा म्हटलं जातं. 15 नंबर आणि तैवानच्या याचं एकरी उत्पन्न 100 टनापर्यंत येऊ शकतं. एवढं उत्पन्न घेणारी कुठली जात अजून अवेलेबल झालेली नाही. आणि बेसिकली पपई लावताना आमच्याकडे शेतकरी 7x6, 7x8 किंवा 8x8 म्हणजे एका एकरामध्ये साधारणतः 800 ते 1000 झाडं बसले पाहिजे. आणि बेसिकली पपई लावताना आम्ही काय करतो, पहिले चारी पाडतो 7 फुटावर, त्याच्यामध्ये शेणखत भरतो, 3 बॅग सुपर फॉस्फेट, 2 बॅग जिप्सम, त्याच्यानंतर डबल लॅटर टाकून आम्ही मल्चिंग टाकतो. मल्चिंग टाकल्यावर 12 तासाला पाणी देतो. 4-5 दिवस थांबतो. या मल्चिंग मधून सगळी हीट तयार होते. त्याच्यामुळे तो जो बेड येतो पूर्ण स्टरलाइज होऊन जातो. त्याच्यामधले फंगल, बॅक्टेरिया, नेमॅटोड सगळे